आपण पाहत आहात पोलीस व्हिजन टाइम्स। मुंबई विमानतळ परिसरात महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या पुनर्स्थापनेसह भव्य शिवसृष्टीचे उद्घाटन मोठ्या उत्साहात पार पडले। शिवसेनेचे पक्षप्रमुख आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते हा भव्य उद्घाटन सोहळा संपन्न झाला। मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ परिसरात स्थानिक लोकाधिकार समिती महासंघ आणि एअर इंडिया स्थानिक लोकाधिकार समिती यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची पुनर्स्थापना करण्यात आली। यासोबतच पुतळ्याभोवती आकर्षक आणि भव्य शिवसृष्टी उभारण्यात आली आहे। तसेच नवीन कार्यालयाचेही उद्घाटन करण्यात आला। हा उपक्रम स्थानिक लोकाधिकार समिती महासंघाचे अध्यक्ष तथा खासदार अनिल देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली आणि महासंघाच्या पदाधिकाऱ्यांच्या अथक प्रयत्नांतून साकार झाला। पूर्वी इंडियन एअरलाइन्स परिवहन विभाग NTB येथे असलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आता एअर इंडिया गेट क्रमांक 5 GSD सहार पोलीस ठाण्याजवळील मेघडंबरीत नव्या स्वरूपात प्रतिष्ठापित करण्यात आला आहे। पुतळ्याभोवती उभारण्यात आलेली भव्य शिवसृष्टी शिवचरित्राची प्रेरणा देणारी आणि प्रत्येक शिवप्रेमीचे लक्ष वेधून घेणारी ठरत आहे। या भव्य शिवसृष्टीचे उद्घाटन महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शुभहस्ते संपन्न झाले। यावेळी उद्धव ठाकरे यांनी उपस्थित विमानतळावरील कर्मचारी, कामगार आणि शिवसैनिकांना संबोधित करताना महाराष्ट्राच्या अस्मितेचे प्रतीक असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार जपण्याचे आणि कामगारांच्या हक्कांसाठी एकजुटीने लढण्याचे आवाहन केले। या कार्यक्रमाला शिवसेनेचे खासदार संजय राऊत, भारतीय कामगार सेनेचे अध्यक्ष तथा खासदार अरविंद सावंत, विभागप्रमुख तथा आमदार ॲडव्होकेट अनिल परब, माजी आमदार ऋतुजा लटके, अमोल कीर्तीकर, एअर इंडिया लोकाधिकार समितीचे अध्यक्ष विलास पोतनीस, स्थानिक लोकाधिकार समितीचे पदाधिकारी तसेच भारतीय कामगार सेनेचे संयुक्त सरचिटणीस संजय कदम यांच्यासह भारतीय कामगार सेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते, शिवसैनिक आणि विमानतळावरील कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। हा भव्य कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी समितीचे सरचिटणीस प्रशांत सावंत, सहसरचिटणीस प्रवीण शिंदे, दिनेश बोभाटे, उमेश नाईक, उल्हास भिले, श्रीराम विश्वासराव, शरद एक्के, विलास जाधव, सुधाकर नर आणि अमोल कदम यांनी विशेष परिश्रम घेतले। छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा वारसा पुढील पिढीपर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशाने उभारण्यात आलेली ही भव्य शिवसृष्टी विमानतळ परिसरातील एक प्रेरणादायी आणि आकर्षणाचे केंद्र ठरणार असल्याची भावना यावेळी उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केली। अशाच ताज्या, विश्वासार्ह आणि सविस्तर बातम्यांसाठी पोलीस व्हिजन टाइम्सला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी नक्की शेअर करा। सौभाग्यवतींचा या ठिकाणी सन्मान करायचा आहे। त्यांना शाल आणि श्रीफळ एअर इंडिया स्थानिक लोकांच्या समितीच्या विद्यमाने आम्ही देत आहोत। सेवा चित्र संकल्पना साकारलेली आहे। धन्यवाद। त्यानंतर त्यांनी आमचा सन्मान करावा संजय राऊत साहेब, त्यानंतर अनिल परब साहेब, आमदार अनिल परब साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत। त्यांचा सन्मान मयेकर साहेब, स्थानिक लोक अनिल भाऊ देसाई करतील। त्यानंतर भारतीय कामगार सेनेचे अध्यक्ष आणि आमच्या भारतीय कामगार सेनेचे अध्यक्ष आणि आमच्या अरविंद सावंत यांचा सत्कार करायचा या ठिकाणी उपस्थित राहिले सर्व। त्यानंतर आमदार महेश सावंत या ठिकाणी उपस्थित आदरणीय व्यवस्थापक यांच्या वतीने पक्षप्रमुख आदरणीय उद्धव ठाकरे यांचा सन्मान करत आहेत। या ठिकाणी ही जी शिवसृष्टी साकारली त्याला जागा शिवप्रेमी शिवसैनिक बांधवांकडे होईल। काल जे बोलायचं होतं ते मी बोलून झालेलं आहे, पण आज तुमच्या सगळ्यांचं कौतुक करायला इथे आलेलं आहे। कारण अनेक जणांना माहिती नसेल की आज जो काही आपण पुतळ्याचं अनावरण सोहळा केला, मेघडंबरीमध्ये पुतळा त्याचं स्थापना केली, त्याच्या मागचा इतिहास कोणाला माहिती नसेल, काय काय संघर्ष झाला। आणि मी तर म्हणेन की जशी तुम्ही इकडे शिवसृष्टी साकारलेली आहे तसं या संघर्षाचं पण कुठेतरी वर्णन आलं पाहिजे। संघर्ष सृष्टी, पण दुर्दैव असं की छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यासाठी महाराष्ट्रामध्ये संघर्ष करावा लागला, हे दुर्दैव आहे। म्हणजे महाराष्ट्राला म्हणत असेल अरे काय कळते की नाही, पण असे विचित्र राज्यकर्ते लाभल्यानंतर दुसरं काय होणार। पण अभिमान एका गोष्टीचा आहे की संघर्षाला न घाबरता
सरकारच्या दडपशाहीला न घाबरता स्थानीय लोकाधिकार समितीने हा लढा दिला आणि आज तो यशस्वी करून दाखवला. मला प्रशांत, आता तुम्ही जे बोललात ते खरं आहे. त्याही वेळेला स्थानिक लोकाधिकार समितीच होती. एअर इंडियाची दारं उघडताना, म्हणजे दरवाजा उघडताना आपण दरवाजावर टकटक करतो. तुम्ही काय केलं होतं? आवाज काढला होता, पण तो कानाखाली आवाज काढला होता. म्हणजे असंही होतं की दरवाजा ठोकून दरवाजा उघडला जात नसेल तर कानाखाली आवाज काढल्यानंतर दरवाजा उघडला जातो हे तुम्ही दाखवून दिलं होतं. सुरेश शिंदे आहेत ना, सगळे जुने नवे कार्यकर्ते सगळेच आहेत. म्हणजे एक गोष्ट काय झाली चांगली की काल सगळे पिसळून वरती आलेले. काल शिवसागर उसळलेला आहे. आता तो उसळल्यानंतर ती जी काही सुनामी येईल त्या सुनामीमध्ये गद्दार कसे कुठे गडप होतील कोणाला कळणार नाहीये. आज तुम्हाला मनापासून मी शुभेच्छा देतो की जिथे जिथे अन्याय दिसेल त्या अन्यायाला लाथ मारण्यासाठी शिवसेनेची स्थापना केली आणि स्थानीय लोकाधिकार समिती ही एक वेगळ्या क्षेत्रामधली शिवसेनेची मी म्हणेन शाखा म्हणा किंवा एक वेगळा अंग आहे की जिथे सगळे सुशिक्षित आणि चांगली लोक, म्हणजे सगळे मराठीच आहेत. सुशिक्षित म्हटल्यानंतर बाकीचे अशिक्षित आहेत असे तर भाग नाही, पण तिथे सुद्धा आपल्या मराठी माणसाला दारं उघडून देणारी ही आपली एक वेगळी संघटना आहे आणि तिचं काम अतिशय चांगल्या पद्धतीने चाललंय. आजपर्यंत जे काम स्वतः शिवसेना प्रमुख सांगायचे ते आणि आता जे मी सांगतोय ते स्थानिक लोकाधिकार समिती तडीच देते, यशस्वी करते. हे याचं वैशिष्ट्य आहे. तुम्हाला तुमच्या वाटचालीमध्ये आणखीन यश लाभो. संघर्षाचे प्रसंग कमी येऊ, पण जर का आलेच तर त्या संघर्षाला गाडून तुम्ही पुढे जाल ही खात्री बाळगतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.